हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं स्पून फेड एज्युकेशनमध्ये पुन्हा एकदा. आणि आपण जे इनिशिएटिव्ह चालू केलंय, जे की आहे 10वीचं पूर्ण मॅथमॅटिक्स आपण अ, आपल्या पद्धतीने आपण त्याची थॉट प्रोसेस बिल्ड करण्यासाठी आपण हे करत आहोत. तर ह्याचा तुम्हाला फायदा होत असेल अशी मी आशा करतो आणि आपण सुरू करू. तर काल आपण पाहिलं प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 आणि त्यात आपण क्रॅमर्स रूल पाहिला, डिटर्मिनंट कसा सोडवायचा ते पाहिलं. आज आपल्याला थोडासा अवघड पार्ट, पण याची जास्त गणितं नाही आहेत तुमच्या. पण हा थोडा अवघड पार्ट आहे. अवघड याच्याच कारणासाठी आहे, की थोडंसं याच्यात कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त येतो आणि ज्या ठिकाणी कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त येतो, तिथं आपल्याला नक्की आपल्या चुका होतात आणि कोणकोणत्या चुका होतात, कशा होतात ते आपण पाहूच. तर हा आपण जे पाहणार आहे त्याला म्हणतात, की नॉन लिनिअर इक्वेशन टू द लिनिअर इक्वेशन. आता आपण पाहिलं, की आपल्याला प्रत्येक वेळेस लिनिअर इक्वेशनच सोडवायला येत होतं, लिनिअर इक्वेशन. पण आता आपण काय पाहणार आहे, की नॉन लिनिअर इक्वेशन आपण लिनिअर फॉर्ममध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल आणि तो कन्व्हर्ट झालेला पार्ट आपल्याला कसा सोडवता येईल. आपल्याला जर कोणतं जरी इक्वेशन दिलं तर म्हणजे आता समजू आपण इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 2. आता ह्या इक्वेशन असं जर इक्वेशन दिलं, तर ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला ह्याचं सोल्युशन काढायचं. ह्याचं सोल्युशन काढायचं म्हणजेच काय, x ची व्हॅल्यू काढायची आणि y ची व्हॅल्यू काढायची. जी काहीतरी एखादे नंबर येईल. समजा आपण 3-2 येऊ. हे 3-2 म्हणण्यापेक्षा 1 आणि 2 येईल. 1 आणि 1 येईल. आता हे असं काय येणार आहे, कारण की जे आपलं उत्तर येणार आहे, ते आपलं इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. म्हणजे मग इथं मी 1-1 का लिहिलं? कारण की 1 + 1 = 2. तर इथं 1-1 येऊ शकते किंवा आपण असं म्हणू शकतो 0-1 येऊ शकते, 0-2 येऊ शकते किंवा 2-0 असे बरेच पॉसिबिलिटी आहेत, ज्या की इथं पॉसिबल आहेत ह्या इक्वेशनसाठी. आता हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे, हे लिनिअर इक्वेशन आहे. आत्तापर्यंत ज्या आपण मेथड्स पाहिल्या, त्या तीनही मेथड्स आपण लिनिअर इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं त्याच्या होत्या. आता आपण समजू, की नॉन लिनिअर इक्वेशन आपण कसं सोडवायचं आणि तो आपण लिनिअर फॉर्ममध्ये आणून कसं सोडवता येईल. आता हे पाहण्याच्या अगोदर तुम्हाला नीट माहिती असली पाहिजे लिनिअर आणि नॉन लिनिअर इक्वेशनची. मी अ, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंच आहे. पण जरी कोणी पाहिलं नसेल तर प्लीज क्लिक बटनवर क्लिक करा आणि तुम्हाला मागचा जुना कंटेंट सापडून जाईल. तिथे तुम्हाला कळेल की लिनिअर आणि नॉन लिनिअर काय आहे. आता तरी पण ज्यांना ह्या लेक्चरला नवीन आहेत त्यांच्यासाठी लिनिअर म्हणजे मी थोडक्यात सांगतो. लिनिअर म्हणजे असं इक्वेशन, की ज्याचा फॉर्म एका लाईनमध्ये आलं पाहिजे. म्हणजे ज्याची डायग्राम ते एका लाईनमध्ये आली पाहिजे. आता आता आपण पाहिलं, की लिनिअर इक्वेशन म्हणजे एका लाईनमध्ये आलं पाहिजे. तसंच नॉन लिनिअर इक्वेशन असतात, जे की एका लाईनमध्ये येत नाही. एका लाईनमध्ये येत नाही त्याची डायग्राम म्हणजेच काय ते एखादा कर्व्ह येऊ शकतो. कर्व्हमध्ये ज्याची डायग्राम जर काढली आपण, त्याचे पॉइंट प्लॉट करून जर काय डायग्राम केली, तर ते एखादा कर्व्ह येऊ शकतो किंवा कर्व्हचे बरेच प्रकार आहेत. त्या प्रकारांमध्ये ते मोडू शकतं. आता जर आपण पाहिलं, की लिनिअर आणि नॉन लिनिअरमध्ये डायग्राम वाईज असा डिफरन्स आहे. पण इक्वेशन वाईज काय डिफरन्स आहे? लिनिअरमध्ये लिनिअरच्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल येत नाहीत. व्हेरिएबल प्लस व्हेरिएबल असतं. म्हणजे व्हेरिएबल त्याचा कोणता पण कॉन्स्टंट असेल, पण व्हेरिएबल प्लस किंवा मायनस हे असतं. पण नॉन लिनिअर इक्वेशनमध्ये व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल येतं. ज्या ठिकाणी ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल असं येतं, त्याला आपण नॉन लिनिअर इक्वेशन म्हणतात. हे थोडक्यात झालं. अगदीच सोप्या भाषेत झालं. पण आता आपण पाहू, की तुमच्या पुस्तकात ही ॲक्टिव्हिटी दिली. आता ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये जर आपण पाहिलं, तर पहिलं इक्वेशन आपल्याला दिसतंय 3/x - 4/y = 8. आता हे इक्वेशन लिनिअर आहे की नॉन लिनिअर आहे हे कसं करणार आपल्याला? आता हे आपल्याला जनरल फॉर्ममध्ये आपला जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे इक्वेशनचा त्या फॉर्ममध्ये नाही. आपण ते फॉर्मॅटमध्ये करून आणू. आपण पाहू 3/x - 4/y = 8 असं असेल. तर आपण त्याचा बेस सेम नाही मध्ये मायनस चिन्ह आहे म्हणजे आपण इथं क्रॉस करू शकतो. क्रॉस करू शकतो म्हणजे काय? 3y - 4x अपॉन xy = 8 असं उत्तर येईल. 8y आता 8 आपण इथं दिसतंय की x इंटू y झाले. म्हणजेच आपलं फायनल इक्वेशन येणार 3y - 4x अपॉन xy होता. तो मी इक्वल टू साइनच्या पलीकडे पाठवला तर तो इथे डिव्हाईड होता. तो तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. म्हणजेच 8xy. 8xy आलं. म्हणजेच आता इथं दिसतंय ह्या इक्वेशनमध्ये x इंटू y आहे. आता x इंटू y म्हणजे हे काय झालं? हे हे नॉन लिनिअर इक्वेशन झालं का लिनिअर इक्वेशन झालं? हे इक्वेशन झालं नॉन लिनिअर. त्यामुळे आपल्याला इथे दिसते वेदर द लिनिअर ऑर नॉट. मग इथं नॉन लिनिअर दिसते.
आणि व्हेरिएबलची संख्या किती आहे तर ती 2 आहे. कशी काय? एक्स हा एक व्हेरिएबल आहे आणि दुसरं वाय एक व्हेरिएबल आहे. म्हणजे व्हेरिएबलची संख्या 2 आणि हे नॉन लिनियर इक्वेशन. तसंच जर आपण दुसऱ्या एक्झाम्पलकडे पाहिलं, तर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतंय 6/(x-1) प्लस y/3/y-2. आता हे इक्वेशन जरी आपण परत बघितलं, की 6/(x-1) प्लस 3/y-2 इज इक्वल टू 0. आता जर इथं आपण पाहिलं, की 6 इंटू आपण काय केलं y-2. आता इथं चूक बऱ्याच जणांची होते 6 इंटू वाय करतात आणि पण इथं 6 इंटू y-2 आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन का करणार हे मी सांगत बसणार नाही. 3/(x-1) आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन याच्यासाठी करणार कारण की बेस सेम नाहीये. बेस सेम नाही आपण सेम करून घ्यायचा. आता इथे x-1 इंटू काय येणार y-2 इक्वल टू 0. इक्वल टू 0 आलं. आता इथं मग आपण मल्टिप्लाय केलं 6y-12 प्लस 3x-3 3x-3 इज इक्वल टू अपॉन काय येणार x-1 इंटू y-2 इक्वल टू किती येणार इक्वल टू येणार 0. आता हे जो डिवाइड मधला पार्ट आहे, डिवाइड मधला जो पार्ट दिसतोय आपल्याला x-1 आणि y-2 हा पलीकडे जाऊन काय होणार इक्वल टू साइनच्या तो इथं डिवाइड मध्ये तो तिकडून जाऊन मल्टिप्लाय होणार 0ला आणि 0ला काही जरी मल्टिप्लाय केलं 0 इंटू एनिथिंग इक्वल टू 0. म्हणूनच मी डायरेक्ट लिहिणार 6y-12 प्लस 3x-3 इज इक्वल टू 0. मग आपलं फायनल इक्वेशन आलं 6y प्लस 3x-15 इज इक्वल टू 0. आता हे आपल्या फॉर्मॅटमध्ये येतंय आणि इथं आपल्याला दिसतंय XY हे सेपरेट आहेत. इथं x इंटू वाय किंवा x इंटू एक्स म्हणजेच एक्स स्क्वेअर किंवा वाय स्क्वेअर अशा प्रकारचं कोणतंच गल्लत नाहीये. म्हणजे हे इक्वेशन कसं आहे हे इक्वेशन लिनियर आहे. हे इक्वेशन नॉन लिनियर नाहीये. मग आता आपल्याला लिहायचं इथं की हे इक्वेशन कसं आहे ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला कळते की किती व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय दोनच व्हेरिएबल आहेत. म्हणजे मी इथं 2 लिहिणार आणि हे लिनियर आहे का नॉन लिनियर आहे हे तर लिनियर इक्वेशन आहे. आता मला गॅरंटी अशी वाटते की तुमच्या शिक्षकांनी शिकवताना बऱ्याच वेळा गल्लत करून ह्याला नॉन लिनियर इक्वेशन म्हटलं असेल. पण हे नॉन लिनियर इक्वेशन नाहीये. मी आता कसं प्रूव्ह केलं ते तुम्हाला कळेलच. आता नॉन लिनियर इक्वेशन का नाहीये कारण की इथं इक्वल टू 0 आहे. जर इक्वल टू 0च्या ऐवजी कोणती जरी संख्या असती तर हे लिनियर इक्वेशन नसतं झालं, नॉन लिनियर इक्वेशन झालं असतं. आता आत्ताच्या बाबतीत जर इथं इज इक्वल टू 0 आहे म्हणजे हे काय झालं लिनियर इक्वेशन झालं. तसंच ह्या बाबतीत पण आहे. हे जरी तुम्ही सोडून बघितलं तरी तुम्हाला कळेल व्हेरिएबल 2 आहेत इथं एक्स आणि वाय. पण हे इक्वेशन कसं आहे हे इक्वेशन लिनियर आहे. हे नॉन लिनियर इक्वेशन नाहीये. आता जे फायनल इक्वेशन आहे फायनल इक्वेशन मध्ये इक्वल टू 5 आहे आणि जर आपण हे मल्टिप्लाय केलं 5 नी काहीतरी मल्टिप्लाय होईल XY ची टर्म येईल तिथं. XY ची पण टर्म येईल, एक्स स्क्वेअरची पण येईल आणि वाय स्क्वेअरची पण येईल. म्हणजे इथं 3 प्रकारच्या टर्म येतील जे की आपल्याला इथं दिसते एक्स आणि वाय. इथं पण 2 आहेत, इथं पण 2 आहेत. 2 व्हेरिएबल आहेत इथं. ॲब्सोल्युटली राईट. पण हे लिनियर इक्वेशन आहे का नॉन लिनियर इक्वेशन आहे? हे नॉट लिनियर इक्वेशन म्हणजेच नॉन लिनियर इक्वेशन. आता हे जर तुम्हाला कळलं असेल की नॉन लिनियर आणि लिनियर मधला फरक तर मला नाही वाटत की तुम्हाला पुढची गणितं अवघड जातील. जर कुणाला समजले नसते तर प्लीज व्हिडिओ पॉज करा, मागे जा आणि परत एकदा पहा. आता जर आपण पाहिलं की आपण डायरेक्ट इक्वेशन सोडवायला घेऊ, की नॉन लिनियर इक्वेशन आपण सोडवू कसे शकतो. तर आपण एक्सरसाइज नंबर प्रॅक्टिस सेट नंबर 1.4चा जर पहिलं एक्झाम्पल पाहिलं, तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतंय 2/x मायनस इथं दिसतंय की 2/x मायनस 3/y आणि 8/x इज इक्वल टू प्लस 5/y. आता इथं कॉमन एक दिसतंय. असे इक्वेशन सोडवताना एक एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याच्यात कॉमन काय दिसतंय तुम्हाला. म्हणजे मी दोन्ही इक्वेशन जर लिहून घेतले 2/x आता मी थोड्याशा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. 2/2 इंटू 1/x मी असं लिहितो मायनस 3 इंटू 1/y इज इक्वल टू 15. आता इथं जर पाहिलं आपण तर 1/x आणि इथं पण 1/x तसंच 1/x दिसतंय. तसंच मी दुसरं इक्वेशन पण त्याच फॉर्मॅटमध्ये लिहितो 8 इंटू 1/x प्लस 5 इंटू 1/y इज इक्वल टू 77. आता जर इथं तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला लगेच दिसून येईल की 1/x 1/y आणि 1/y ह्या टर्म कॉमन आहेत. ह्या टर्म कॉमन आहेत म्हणजेच काय की ह्या टर्म वरती पण आहेत आणि दोन्ही इक्वेशन मध्ये आणि ह्या टर्म जर आपण रिप्लेस केल्या आता मी समजतो मी इथं म्हणतो सबस्टिट्यूट 1/x इक्वल टू m and 1/y इक्वल टू n.
आता इथं जर बऱ्याच जणांना समजलं नसेल, की मी 1 इंटू असं का घेतलं? कारण की 1 इंटू जरी घेतलं कोणत्या जरी व्हॅल्यूला, तरी त्याची व्हॅल्यू काही चेंज होणार नाही. जसं की इथं आपण 2 होतं. 2/x होतं. मी 2 ला मल्टिप्लाय बाय 1/x लिहिलं. काय फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही. शेवटी आपलं उत्तर 2/xच येणार आहे. तर मी आता रिप्लेस काय केलं 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू n. आता मग आपलं इक्वेशन कसे होतील? 2 आता 1/x इज इक्वल टू हा पूर्ण 1/x इज इक्वल टू m आला. म्हणजेच 2m मायनस 3n इज इक्वल टू 15. 1/y इज इक्वल टू n टाकला. तसंच खालच्या इक्वेशनमध्ये पण लिहिलं मी 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. आता इथं जर पाहिलं तुम्ही तर 2/x च्या ऐवजी आपण काय लिहिलं 2m लिहिलंय. 3/y च्या ऐवजी काय लिहिलं -3n लिहिलं. 8/x च्या ऐवजी लिहिलं आपण 8m आणि 5/y च्या ऐवजी लिहिलं 5n. आता आपल्याला माहिती आहे की हे दोन इक्वेशन आहेत. आम्ही ह्याला इक्वेशन नंबर 1 आणि ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 म्हणलं. आता हे सॉल्व्ह करताना सॉल्व्हिंग सॉल्व्हिंग इक्वेशन नंबर 1 अँड 2. आता हे सॉल्व्ह करताना आपल्याला माहिती आहे आपण तुम्ही कोणतीही मेथड वापरू शकता. जसं की डिटर्मिनंट मेथडनी किंवा त्यालाच म्हणतो आपण क्रॅमर्स रूलनी तुम्ही हे सोडू शकता किंवा तुम्ही आपल्या ग्राफिकल मेथडनी सोडू शकता. पण कदाचित तुम्हाला ग्राफिकल मेथडनी हे थोडं अवघड जाईल. तर मला वाटतं पहिली किंवा क्रॅमर्स रूल ह्या दोनपैकी कोणतीतरी एक मेथड तुम्ही निवडा आणि त्यांनी हे सोडवायचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच सुटेल. आता आपल्याला इथं कळतंय की आपल्याला इलिमिनेट करायचं आहे. ह्याच्यातला एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचं m किंवा n. आता n नाही होणार कारण की 3, 5 दिसतंय आणि इथं 8, 2 दिसतंय. म्हणजे आपण 2 ला 8 ने 2 ला 8 मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. कसं करू शकतो? तर ह्या होल इक्वेशनला आपण काय करू शकतो? मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 4. 4 ने मल्टिप्लाय केलं या पूर्ण इक्वेशनला तरच आपल्याला जे पाहिजे ते मिळेल. म्हणजेच आपल्याला इलिमिनेट करता येईल. तर आपण फायनल आन्सर कसं होईल? आपलं फायनल आन्सर होईल म्हणजे 4 दुने 8 m मायनस 4 त्रिक 12 n इज इक्वल टू 15 चोक 60. आणि इथे काय येणार 8m. आता जे दुसरं इक्वेशन आहे ते आपण आहे तसंच लिहून घेणार 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. आता आपल्याला इथं कळते की 8m आणि 8m हे इलिमिनेट होणार आहे. कसं इलिमिनेट होईल? पण दोघांचं प्लस साइन आहे म्हणजे सेम साइन आहे. सेम साइन असलं ते आपल्याला ते इलिमिनेट नाही करता येणार. इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला सगळ्यांची चिन्ह बदलावं लागतील म्हणून आपण इथं निगेटिव्ह घेतलं. निगेटिव्ह घेतलं 8 ला प्लस होतं इथं मायनस झालं. 5 ला प्लस होतं इथं मायनस झालं. 77 ला प्लस होतं इथं मायनस झालं. आणि आपलं जे फायनल आन्सर येणार ते कसं येणार 8m मायनस 8m इज इक्वल टू 0. मी लिहित बसत नाही. -12m मायनस 5n. आता इथं पाहताना बऱ्याच जणांची चूक अशी होती की -12m आणि घेताना इथं 5n घेतात आणि इथं उत्तर लिहितात 7n -7n. आता हे ॲब्सोल्युटली चुकीची पद्धत आहे. का? कारण की आपण जेव्हा इथे घेणार आहे तेव्हा नवीन चिन्ह जे की निगेटिव्ह आहे ते कन्सिडर करणार आहे. आता ते जर कन्सिडर केलं तर -12 -5n म्हणजेच किती होणार -17n आणि पहिल्यांदा आपण लिहिलो होतो -7n. आता इथं येणार -17 म्हणजेच n इज इक्वल टू -17 अपॉन -17 17, 17 कॅन्सल मायनस मायनस कॅन्सल n इज इक्वल टू 1. आता n इज इक्वल टू 1 आला. तसंच जर आपण n ची पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन कोणतं इक्वेशन सोपं वाटतंय? तर मला वाटतंय की पहिलं इक्वेशन नंबर 1 सोपं वाटतंय. मग 1 मध्ये टाकू आपण. इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण n इज इक्वल टू 1 टाकलं. तसंच मग आपण इथं लिहिणार 8m मायनस 12 इंटू n इज इक्वल टू 60. म्हणजेच काय? आपलं इक्वेशन नंबर 1 काय होतं? 1 इक्वेशन होतं 2m मायनस 3n. 2m मायनस 3n इज इक्वल टू 5. एम आय राइट? 5. 15 इज इक्वल टू 15. आता 2m मायनस 3 यांची व्हॅल्यू 1 आपण पुट केली. यांची व्हॅल्यू आपण 1 पुट केली इज इक्वल टू 15. म्हणजेच 2m मायनस 3 इज इक्वल टू 15. 2m इज इक्वल टू 15 प्लस 3 मायनस ते इक्वल टू साइनच्या पलीकडे गेल्यानंतर प्लस 3 होणार अँड m इज इक्वल टू 18/2 म्हणजेच m इज इक्वल टू 9 येणार. m इज इक्वल टू 9 अँड n इज इक्वल टू 1. आता बऱ्याच जणांना वाटतं आपलं उत्तर आलं m इज इक्वल टू 9 अँड n इज इक्वल टू 1. पण ही चुकीचं आहे कारण की आपल्याला उत्तर काढायला लावलं होतं x आणि y चं. आपल्याला काय उत्तर काढायचं होतं? ह्या 2 व्हेरिएबलसाठी काढायचं होतं आणि आपण उत्तर कशासाठी केलंय? m आणि n साठी. तर आपण पहिल्यांदा जे सबस्टिट्यूट केलं होतं इथं
की सबस्टिट्यूट 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू n ते आपण परत टाकून द्यायचं. आता परत जर पाहिलं पुट किंवा सबस्टिट्यूट म्हणू शकता पुट m इज इक्वल टू 1/x अँड n इज इक्वल टू 1/y. मग ते पुट केल्यानंतर आपल्याला काही 1/x इज इक्वल टू 9 अँड 1/y इज इक्वल टू 1. आता इथं आपण असं पण करू शकतो की x डायरेक्ट उलटा केला तर आपल्याला 9 इथं 9 काहीच नाहीये म्हणजे 9 काय असणार आहे 9/1 असणार आहे. हे पण आपण उलट करू शकतो. तसंच 1/1 असणार आहे हे पण आपण उलट करू शकतो आणि y उलटा केलं तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची होती. आपल्याला 1/x ची व्हॅल्यू काढायची होती का? अजिबात नाही. तर मग आपण फायनल आन्सर येणार x इज इक्वल टू 1/9. आता 1/9 कसं आलं तर तुम्हाला कळेल की आपण x पण उलटा केलाय म्हणजे तो डिनॉमिनेटरला होता तो न्यूमरेटरला नेला आणि न्यूमरेटरची जी व्हॅल्यू होती डिनॉमिनेटरला आणली. तसंच आपल्याला इक्वल टू साइनच्या पलीकडे पण करावं लागेल. जसं की 9/1 होतं हे आपण 1/9 केलं. अँड y इज इक्वल टू आता 1/1 उलट केलं तरी 1/1च येणार आहे. हे आपलं फायनल आन्सर आलं. मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढच्या एक्झाम्पलला जाऊ. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये जर पाहिलं आपण तर एक्झाम्पल नंबर 2 मध्ये आपल्याला दिसतंय की 10/x प्लस y इज इक्वल प्लस 2/x मायनस y इज इक्वल टू 4. आता आपल्याला इथं आणि दुसरे दोन इक्वेशन जर पाहिले तर असा फॉर्मॅटमध्ये येणार आहे 10 इंटू 1/x प्लस y प्लस 2 इंटू 1/x मायनस y इज इक्वल टू 4. तसंच 15/x प्लस y हे आपण 15 इंटू 1/x प्लस y मायनस 5 इंटू 1/x मायनस y इज इक्वल टू -2 असं येते. आता इथं जर पाहिलं तरी तुम्हाला लक्षात येईल की 1/x प्लस y इथं पण येणार 1/x प्लस y 1/x मायनस y आणि 1/x मायनस y. हे जर आपण रिप्लेस केलं m आणि n नी तर आपल्याला हे नॉन लिनियर फॉर्म आपण लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. जसं की आपण आता परत मी इथं करणार सबस्टिट्यूट 1/x प्लस y इज इक्वल टू m अँड 1/x मायनस y इज इक्वल टू n. आता हे पुट केलं हे पुट केल्यानंतर आपल्याला फायनल इक्वेशन कसं येणार? आपल्याला फायनल इक्वेशन येणार 10m प्लस 2n इज इक्वल टू 4 अँड 15m मायनस 15n मायनस 5n इज इक्वल टू -2. आपण एकदा चेक करू की 10m प्लस 2n इज इक्वल टू 4 10m प्लस 2n इज इक्वल टू 4 आणि दुसरं इक्वेशन काय होतं 15m मायनस 5n 15m मायनस 5n इज इक्वल टू -2 इज इक्वल टू -2. म्हणजे हे आपलं फायनल इक्वेशन आलं. म्हणजे फायनल इक्वेशन म्हणजे नॉन लिनियर फॉर्म आपण लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतरचं इक्वेशन आलं. आता आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 म्हणू आणि सॉल्विंग इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 केलं. आता इथं सॉल्विंग करताना आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे की इथं आता 10 आणि 15 हे 5च्या पाड्यात असले तरी आपल्याला 15ला 10 मध्ये कन्वर्ट करायला आणि 10ला 15 मध्ये ह्याच्यातलं काहीच जमणार नाही. पण आपल्याला इथं 5 आणि 2 आहे तर आपण असं करू शकतो की क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. आपण वरच्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू शकतो आणि खालच्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू शकतो. पण मल्टिप्लिकेशन करताना होल इक्वेशनला करायचं. आता इथं मी तसंच लिहितो मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 इक्वेशन 1 बाय 5 अँड इक्वेशन 2 बाय 2. आता हे केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर काय येणार? आपल्याला फायनल आन्सर येईल 50m प्लस 10n इज इक्वल टू 4 पंचे 20. मग नंतर खाली काय येणार 30m मायनस 5 दुने 10n इज इक्वल टू वजा 4. आता आपल्याला इथं दिसते की 10n आणि 10n म्हणजे प्लस 10 मायनस 10 हे इलिमिनेट होते त्यामुळे आपल्याला इथं निगेटिव्ह करायची काही गरज नाही. आपण डायरेक्ट ॲडिशन करणार. ॲडिशन केल्यानंतर आपल्याला कळते की 30 आणि 50 म्हणजेच 80m आता हे इलिमिनेट होणार इज इक्वल टू 20 वजा 4 म्हणजे 16 येणार आणि 16चं साइन येणार प्लस का? कारण की मोठ्या संख्येचं नाही इथं मोठी संख्या 20 आहे. मग नंतर m इज इक्वल टू येणार 16/80 आता
आपल्याला सरळ फोड करता येत नसेल तर आपण 4 चोक 16 बनवू शकतो आणि 4 दुने 8 आणि म्हणजेच फायनल आन्सर येणार 4 एके 4, 4 एके 4 आणि 4 25 म्हणजेच 1/5 म्हणजेच एमची व्हॅल्यू आली 1/5. एमची व्हॅल्यू 1/5 आली. आता ही एमची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली. पुटिंग m is equal to 1/5. ये 1/5 इन इक्वेशन 1. आता हे इक्वेशन 1 काय होतं आपलं 10m प्लस 2n. 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. आता 10m प्लस 2n इज इक्वल टू 4 आहे. आता 10 इंटू m इज इक्वल टू 1/5 होतं. म्हणजेच 10 इंटू 1/5 प्लस 2n इज इक्वल टू 4. आता आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे इक्वेशन कोणतंही सोडवताना बॉडमा म्हणजेच काय पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवून घ्यायचे. मग नंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड मग सबट्रॅक्शन. बॉडमाचा बीडी पास असं असेल कदाचित. मग ह्याच्यानंतर तुम्हाला कळेल की आपण ह्या सिक्वेन्समध्ये सोडवतो कोणतंही इक्वेशन. तर आपल्याला इथं कळते की ब्रॅकेट तर नाही आहेत म्हणजे ह्याचा विषय संपला. डिव्हिजन आहे का? डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन. मग आपण ते मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 5 एके 5, 5 दुने 10 म्हणजे 2 प्लस 2n इज इक्वल टू 4. म्हणजेच 2n इज इक्वल टू 4 मायनस 2. म्हणजेच 2n इज इक्वल टू 2. म्हणजेच फायनल आन्सर येणार n इज इक्वल टू 2/2 म्हणजेच n इज इक्वल टू 1. n ची व्हॅल्यू 1 आली. आता जर आपण n ची व्हॅल्यू 1 आली आणि m ची व्हॅल्यू 1/5 आली. म्हणजेच आपली m आणि n ची फायनल व्हॅल्यू काय आली 1/5 अँड 1. 1/5 आणि 1. आता आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे की आपल्याला 1/m आणि n ची व्हॅल्यू काढायचीच नव्हती. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची होती x आणि y ची. इथं जर पाहिलं आपण x आणि y म्हणजे आपण सबस्टिट्यूट केलंय 1/x प्लस y इज इक्वल टू m आणि 1/x मायनस y इज इक्वल टू n. आता ते आपण परत रिसबस्टिट्यूट करू. म्हणजेच मी इथं परत लिहितो रिसबस्टिट्यूटिंग m is equal to 1/x plus काय होतं x plus y 1/x plus y and n is equal to 1/x minus y. Am I right? 1/x minus y. 1/x minus y. आता आपण हे पाहिल्यानंतर रिसबस्टिट्यूटिंग केलं तर आपल्याला कळेल की 1/x plus y is equal to 1/5 and 1/x minus y is equal to 1. आता इथं 1 नाही आहे म्हणजेच काय 1/1 आहे. मग आपल्याला फायनल आन्सर भेटणार की फायनल आन्सर येणार x प्लस y. आता x प्लस y आम्ही काय केलं हे उलटं केलं. तसंच आपल्याला इथं पण उलटं करावं लागेल. म्हणजेच डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर ना लिहिलं तर इक्वल टू साइनचं पण तसंच करावं लागेल. सेम प्रोसेस या साईडला पण. तसंच केलं तर आपल्याला x प्लस y इज इक्वल टू 5 येईल अँड x मायनस y इज इक्वल टू 1 येईल. आता हे आपल्याला आणखीन 2 इक्वेशन भेटतील जे की आहे इक्वेशन नंबर मी याला म्हणतो 3 आणि इक्वेशन नंबर 4. आता हे 2 इक्वेशन परत आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल तेव्हा आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू येईल. तसंच आता मी परत करतो इथं की इथं मी काय म्हणणार सॉल्विंग इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. आता 3 आणि 4 परत एकदा सॉल्व्ह करायला घेतलं आपण तर आपल्याला काय येणार आहे एक्स प्लस आता इथं आपण जर डायरेक्ट ॲडिशन केली दोघांची एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आता या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला वाय कॅन्सल होईल कारण की वायचं साईन डिफरंट आहे कॉन्स्टंट पण सेम आहे. म्हणजे इथं ना 2x इज इक्वल टू 5 प्लस 1 इज 6 म्हणजे x इज इक्वल टू 6/2 म्हणजेच x इज इक्वल टू येणार x ची व्हॅल्यू आली 3. x ची व्हॅल्यू 3 आली तर आता ही सबस्टिट्यूट केली आपण परत इक्वेशन नंबर 3 मध्ये रिसबस्टिट्यूटिंग म्हणजे सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 मध्ये जर सबस्टिट्यूट केली तर x प्लस वाय इज इक्वल टू 5 होतं. x प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणजे 3 प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणजेच आपलं काय येणार y इज इक्वल टू 5 मायनस 3 म्हणजेच y इज इक्वल टू 5 मायनस 3 दॅट इज y इज इक्वल टू 2. आपल्याला x आणि y दोघांची तसं जर आपण पुढचं एक्झाम्पल सोडवायला गेलो एक्झाम्पल नंबर 3 तर एक्झाम्पल 3 मध्ये पण जवळजवळ सेम कंडिशन आहे. पण जे इक्वेशन येतं त्यात एक ट्रिक आहे जी की तुम्हाला माहिती आहे पण परत एकदा आपण पाहू. तर आता आपण एक्झाम्पल नंबर 3 सोडवायला घेतोय
तर 3 सोडवायला घेतल्यानंतर आता मी करत बसणार नाही. तुम्हाला लगेच कळेल की 1/(x-2) अँड 1/(y-3) हे 2 व्हेरिएबल जर आपण सबस्टिट्यूट केले तर हे नॉन लिनियर फॉर्म आपल्याला लिनियर फॉर्ममध्ये भेटून जाईल. तसंच मी लिहून घेतो की 27 सबस्टिट्यूटिंग मी डायरेक्ट लिहितो सबस्टिट्यूटिंग 1/(x-2) इज इक्वल टू m अँड 1/(y+3) इज इक्वल टू n. आता असं लिहिल्यानंतर आपल्याला काय ना 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. तसंच 27m 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. आता ज्यांच्या कोणाच्या जर लक्षात जर आपलं एक्सरसाइज नंबर 1.1 मधला फायनल एक्झाम्पल लक्षात आला असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही बरोबर ट्रॅकला आहात की तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये दिसतंय की 31 आणि 31चा एनचा कॉन्स्टंट तोच एमचा कॉन्स्टंट आहे आणि 27 जो एमचा कॉन्स्टंट आहे तो एनचा कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला आपण जी ऑर्डिनरी मेथड प्रत्येक वेळेस जसं सोडवतो तसं सोडवायचं नाहीये. आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, आपल्याला पहिल्यांदा ॲडिशन करायची 2 इक्वेशनची, त्याच्यानंतर त्याची सबट्रॅक्शन करायची आणि परत जे 2 इक्वेशन आहेत ते सोडवायचे, तर आपल्याला फायनल आन्सर भेटेल. तसंच आपण काय करणार, आपण करणार ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 अँड 2 म्हणजेच 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. तसंच 31m प्लस 27n इज इक्वल टू 89 आणि ह्या दोघांचं जर ॲडिशन केलं तर आपल्याला भेटेल 50. एम आय राईट? येस, 58m प्लस 58n इज इक्वल टू 174. तर तसंच आता आपण इथनं 58 जर कॉमन काढलं तर आपल्याला m प्लस n इंटू 58 इज इक्वल टू 174 असं येईल. तर मग m प्लस n इज इक्वल टू 174 अपॉन 58. 174 अपॉन 58 जर आपल्याला कळते 8×16 अधिक 24 8 त्रिक 24 होते. म्हणजे ह्याचा 58ला जर 3 मल्टिप्लाय केलं, 58 इंटू 3 मल्टिप्लाय केलं तर 17 174 असं येते. म्हणजे 50 ह्याला 3 ने भाग जातोय. तर मग m प्लस n आपलं फायनल इक्वेशन आलं. m प्लस n इज इक्वल टू 3. ह्याला इक्वेशन नंबर मी 3 म्हणतो. आता इथं जर तुम्हाला लगेच 58 जर पाडा येत नसेल तर आपण काय करणार, फायनल बघायचं. 8 आणि वरती 4 आहे म्हणजे 8च्या पाड्यात 4 ही संख्या एकच स्थानी कोणाच्या येते ते पाहायचं. 8×16 अधिक 24 8 त्रिक 24 येते. म्हणजे मग 58 इंटू 3 करून पाहायचं तर आपल्याला आसपासचं उत्तर भेटेल. मग आपल्याला पहिलं आलं इक्वेशन आलं m प्लस n इज इक्वल टू n. तसंच आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 इक्वेशन 2 बाय 1 असं केलं तर आपल्याला दोघांचं सबट्रॅक्शन येणार आहे. ते जे की आहे 27m प्लस 31n 27m प्लस 31n 31m प्लस 27n आणि दोघांचे इक्वल टू काय 85 अँड 89. आता आपण इथं जर केलं तसं 85 अँड 89. आता इथं मी सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन केल्यानंतर 31चं चिन्ह मायनस प्लस होतं ते मायनस होणार, 27चं मायनस होणार, 89चं मायनस होणार. आता हे झाल्यानंतर आपण फायनल लिहिणार 7 प्लस 27 मायनस 31 दॅट मीन्स 4m. आता इथं जर तुमच्या लक्षात आलं असेल माझं काय चुकलंय तर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही बरोबर ट्रॅकला आहात. इथं माझं साईन द्यायचं राहिलं मायनस का, कारण की मायनस चिन्ह आता 31चं झाले, मोठ्या संख्येचं चिन्ह दॅट इज मायनस. आता इथे येणार प्लस 4n इज इक्वल टू -4. आता इथं करताना आपल्याला इथे कळते की चिन्ह आपण 4 कॉमन काढला तर -m प्लस n इज इक्वल टू -4 असं येते. आणि इथं झाल्यानंतर -m प्लस n इज इक्वल टू 4 असं येते. आता इथं जर तुम्हाला परत एकदा कळलं असेल की माझं काय चुकलं, मॅक्सिमम मुलांची हीच चूक होते. हा 4 तिकडे जाऊन डिवाइड होतो आणि डिवाइड झाल्यानंतर इथं -4 नाही -1 राहतो आणि -1 राहतो, तो घेतला नाही की तुमचं गणित 100% पुढे जाऊन चुकणार म्हणजे चुकणारच आहे. आता मी इथं काय करतो, ह्या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो.
आता 2 नाही, ह्या इक्वेशनला आम्ही इक्वेशन नंबर 4 म्हणतो. आता सॉल्व्हिंग इक्वेशन 3 अँड 4. 3 अँड 4. आता हे जर केलं आपण तर तिसरं इक्वेशन जे आलं तर m+n=3 अँड आपलं चौथं इक्वेशन -n+n=-1. बरोबर आहे? आता जर हे 2 इक्वेशन आपण सोडवले, आता सोडवण्यासाठी आपल्याला कळतंय एमचे कॉन्स्टंट सेम आहे आणि साइन वेगवेगळे आहेत. म्हणजे एम आपण इलिमिनेट करू शकतो. आपण ॲडिशन करणार दोघांची. एमला एम कॅन्सल झाला. n+n 2n = 3 - 1 = 2 आणि n=1. n=1 आला. आपण काय करणार सबस्टिट्यूटिंग n=1 सबस्टिट्यूटिंग n=1 इन इक्वेशन नंबर 3 किंवा 4 आपण 3 मध्ये टाकू. 3 मध्ये टाकल्यानंतर काय येणार m+1 = 3 म्हणजे m=2. mची आणि nची व्हॅल्यू आली. आता बऱ्याच जणांना परत एकदा असं वाटेल, की आपल्याला m आणि nची व्हॅल्यू आली म्हणजे आपल्याला सगळं आलं. मग आपल्याला काढायला काय लावलं होतं? आपल्याला काढायला लावलं होतं x आणि y ची व्हॅल्यू. आता आपण रिसबस्टिट्यूट करणार. रिसबस्टिट्यूट काय करणार? 1/x-2 1/x-2 = m and 1/y+3. Am I right? y+3 n. आता काय करणार आपण त्याला सबस्टिट्यूट करणार. रिसबस्टिट्यूट केल्यानंतर जे आपलं फायनल उत्तर येईल ते असं येणार आहे 1/x-2 = m. mची व्हॅल्यू 2 होती आणि नंतर 1/y+3 = 2 आणि इकडं 1 होती. म्हणजेच आपलं फायनल आन्सर काय येणार x-2 into 2 = 1. आता x-2 जो ब्रॅकेट होता तो मी पलीकडच्या इक्वल टू साइनच्या पलीकडे लिहिला तर तो 2 ला मल्टिप्लाय होईल आणि इक्वल टू 1 येईल. पण आता मी लिहिताना काय लिहिलं 2 × x-2 = 1. तसंच मी इथं करू शकतो 1 = y+3 अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय 1. आता म्हणजे तेच येणार आहे. म्हणजे येणार 2x - 4 = 1. 2x - 4 = 1 आलं. तसंच आपण 2x = 1 + 4 येणार. x = 5 2x = 5 आणि x = 5/2. आता इथं आपलं 5/2 आलं. इथं बऱ्याच वेळा अशी चूक होते, की हा 4 पलीकडे गेल्यानंतर +4 राहतो आणि हा +1 लिहायचं +1 जो की इथं दिसतोय तुम्हाला +1 लिहायचं मुलं मॅक्सिमम विसरतात. +1 लिहायचं कसं काय विसरतात? कदाचित आपला मेंदू तसं काम करत असेल, की आपल्याला इथं दिसते 2x दिसते. जर पुढे 4 असेल तर आपल्याला भाग घालवता येईल. अशा प्रकारचा मेंदू आपला चालतो आणि मग आपलं गणित चुकतं. तसंच आपण इथं जर पाहिलं दुसऱ्या साईडला y+3 = 1 येणार आहे. y+3 = 1 आलं. y = 1 - 3 म्हणजेच y = -2. आता आपलं फायनल आन्सर हे आलं, की x = 5/2 अँड y = -2. आपलं x आणि y ची व्हॅल्यू किती आल्या? = 5/2 आणि -2 हे आपला फायनल आन्सर आला. आपण जर फायनल एक्झाम्पलकडे गेलो जे की तुम्हाला इथं दिसत असेल. ह्या एक्झाम्पलमध्ये दुसरं काहीच वेगळं नाही आपण जे केलंय. फक्त इथं परत एकदा कॅल्क्युलेशनचा भाग येतो. कॅल्क्युलेशन्स आपल्याला पूर्ण करावं लागतात आणि प्रत्येक गणित जसं प्रत्येकाच्या कॅल्क्युलेशन्स वेगळे असतात आणि ह्या गणितात थोडे जादा परत एकदा कॅल्क्युलेशन येतील. आपण सोडवायला सुरुवात करू. मी डायरेक्टच लिहितो. पुटिंग आता इथं सबस्टिट्यूट 1/x + y इथं पण दिसते 1/3x + y आणि इथं तुम्हाला दिसत असेल की 1/3x + y इथं पण 3x + y दिसते आणि 1/3x + y प्लस 1/3x - y = 3/4 हे आपलं इक्वेशन आहे आणि तसंच आपण 1 × 1/2 × 2x 3x + y 2 × 3x + y -1/2 × 3x - y = 1/8. आता इथं पाहताना जर ज्यांना माझी मिस्टेक कळली नसेल, मला वाटते मॅक्सिमम मुलांना मी काय मिस्टेक केली इथं तीच कळली नसणार आहे. मी इथं मिस्टेक केली, इथं निगेटिव्ह साइन द्यायचं राहिलं. आता हे निगेटिव्ह साइन द्यायचं का राहतं? कारण की इथं जर आपण पाहिलं, की आपल्याला 1/1 आपण जसं लिहितो तसंच निगेटिव्ह साइन आपल्याला प्रिंटिंगमध्ये समोर दिसतं. आता समोर जे दिलेलं साइन आहे निगेटिव्ह ते आपल्याला समोर दिसून येत नाही आणि आपण इथं लिहायला चुकतो. आता हे लिहायला चुकल्यानंतर तुमचं उत्तर 100% चुकतं म्हणजे चुकतंच आणि तुम्हाला शेवटपर्यंत कळत नाही, की आपलं चुकलं काय होतं. आता ही मिस्टेक तुम्ही करू नका. ती साइन जशी आहे तशीच घेत राहा आणि मग तुम्हाला मी सांगितलं, की हे मिस्टेक कशा घडतात. आता जर आपण इथं पाहिलं 1/3x + y तसंच इथं 1/3x + y
इथं 1/3x - y तसंच इथं इंटू आपण 1 लिहिलं आणि 1/3x - y म्हणजेच आपल्याला सबस्टिट्यूट करायचंय काय ते समजून जाईल. म्हणजे आपण इथं करणार सबस्टिट्यूट 1/3x + y = m अँड 1/3x - y = n. आता हे सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला फायनल इक्वेशन्स असे दिसतील m + n = 1/4. आता m + n = 1/4 हे आपलं इक्वेशन पहिलं होतं. 1/4 नाही, इथं 3/4 आहे. m + n = 3/4 म्हणजेच आपलं हे इक्वेशन आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅट आहेत का? मध्ये आहेत का? तर नाहीये. आपण ते बनवून घेऊ. पण सध्या तरी आपण काय करू? पुढचं इक्वेशन लिहून घेऊ. 1/2m 1/2m - 1/2n = 1/8. आता हे दोन्ही इक्वेशन जर आपल्याला पाहिले, तर ते आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये नाही. आपण काय करणार? आपण पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये करून घेणार किंवा तुम्ही हे क्रॅमर्स मेथडनी पण सोडू शकता. क्रॅमर्स मेथडने तुम्हाला डिटर्मिनंट थोडा अवघडात पडेल. तरी मला असं वाटतं, की तुम्ही हे इक्वेशन आपल्या फॉर्मॅटमध्ये करायला शिकलं पाहिजे. जसं की इथं 4 आहे, तो 4 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. पण मल्टिप्लाय कुणाला होणार? m + n होल ब्रॅकेटला होईल. होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय नाही केलं तर तुमचं उत्तर चुकणार. जसं की इथं होईल 4m + 4n. आता 4 तिकडे गेला राहिला काय? = 3. तसंच 8 जर आपण तिकडे पलीकडे नेला तर 8m/2 - 8n/2 म्हणजेच हा 8 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. मल्टिप्लाय झाल्यानंतर होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार तो = 1. आता इथं 8 गेला. आपण काय नाही राहिला म्हणजेच न्यूमरेटरला 1 राहिला फक्त. आता इथं जर आपल्याला लगेच कळते की बेचोक 8 इथं पण बेचोक 8 म्हणजेच आपलं आलं 4m - 4n = 1. हे आपलं इक्वेशन नंबर ह्याला आपण पहिलं इक्वेशन म्हणू आणि ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. आता जर हे 2 इक्वेशन जर पाहिले आपण आणि 2 इक्वेशन सॉल्व्ह केले तर आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू मिळून जाईल. जसं की आपण इथं घेऊ सॉल्व्हिंग सॉल्व्हिंग इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. आता पहिलं इक्वेशन काय होतं? 4m + 4n = 4m + 4n किती होतं? = 3 होतं. 4m + 4n = 3 3 अँड 4m - 4n = 1. आता जर मी काय मिस्टेक केली ते तुम्हाला कळलं असेल तर परत एकदा तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि जर नसेल कळली तर परत पहा की काय चुकलं इथं. आता इथं घेताना आपण -1/8 घ्यायला पाहिजे होतं आणि आपण इथं काय घेतलं? +1/8 घेतलं. इथं मायनस चिन्ह द्यायचं राहिलं. मी इथं थोड्या वेगळ्या रंगाने दाखवतो, की इथं मायनस चिन्ह द्यायचं राहिलं आणि परत एकदा खाली घेताना परत एकदा इथं आपण 4m = 4m - 4n -1 येणार आहे ते घ्यायचं राहिलं आणि अशा चुकांमुळे तुमचं गणित चुकतं आणि तुम्हाला कळत नाही की आपले मार्क कट कुठे झालं. आता हे जर आपण सॉल्व्ह करत बसलो तर आपल्याला कळतं की n आणि n त्यांचे कॉन्स्टंट सेम आहेत आणि साइन पण वेगळे आहेत. म्हणजे आपण डायरेक्ट ॲडिशन करून सोडवू शकतो. इथे येणार 8m = 4 3 वजा 1 3 वजा 1 किती होणार? 2 म्हणजे m = 2/8 म्हणजे तिथे m येणार 1/4 बेके बे बे चोक 8. आता 1/4 आलं. m 1/4 आलं. आपण ते रिसबस्टिट्यूट करू. म्हणजे सबस्टिट्युटिंग m 1/4 इन इक्वेशन नंबर 1. 1 इक्वेशन काय होतं? 4m + 4n = 3. आता m 1/4 ठेवलं तर आपल्याला इथे 4 × 1/4 + 4n = 3 म्हणजेच काय येणार? 4 ला 4 कॅन्सल म्हणजे तिथं 1 राहणार. म्हणजेच 1 + 4n = 3 आणि नंतर 4n = 3 - 1. आता मी बघा इथं मी पुढच्या स्टेपचा विचार करताना इथं 3 - 2 केलं आणि पुढचं माझं चुकलंच असतं. आता म्हणजे आपलं n काय आलं? 2/4 म्हणजे किती येणार? 1/2. 1/2 आलं. n किती आला? 1/2 आणि m आला 1/4. m आणि n ची व्हॅल्यू आली. आता आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. कशी काढणार? ॲब्सोल्युटली राईट. रिसबस्टिट्यूट करून. म्हणजे आपली व्हॅल्यू m आणि n ची आली. m आणि n ची व्हॅल्यू काय आली? m ची व्हॅल्यू आली 1/4 तशीच n ची व्हॅल्यू आली 1/2. 1/4 आणि 1/2. जर आपण चेक करूया एकदा. m ची व्हॅल्यू 1/4 आहे. म्हणजे आपलं गणित आपण योग्य दिशेने चाललोय. आता m आणि n ची व्हॅल्यू आल्यानंतर आपण काय काढणार? आपण x आणि y ची व्हॅल्यू काढणार. पण x आणि y ची व्हॅल्यू काय करणार? पहिल्यांदा आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल. सबस्टिट्यूट m 1/3x + y हे जे की आपण वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण हे
सबस्टिट्यूट केले होते तेच आपण रिसबस्टिट्यूट करतोय. तसंच n इज इक्वल टू काय ठेवणार 1/3x मायनस y. आपण जर 1/4 म्हणजेच m इज इक्वल टू 3x म्हणजेच काय 1/3x प्लस y ठेवलं. आता पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे. आपण आपल्या फॉर्मॅटमध्ये आणणार. आपल्याला काय करायचंय जे न्यूमरेटरला 3x प्लस y ते आपण वरती नेलं तर आपल्याला काय 3x मायनस y 3x प्लस y इज इक्वल टू 4 असं भेटेल. 4 होता तो डिनॉमिनेटरला तो आपण न्यूमरेटरला नेणार 3x प्लस y इज इक्वल टू न्यूमरेटरला होता तो डिनॉमिनेटरला होता तो न्यूमरेटरला नेणार. असं का करणार आपण? कारण की आपल्याला तसंच पाहिजे होतं म्हणून. म्हणजेच n इज इक्वल टू 1/2 ठेवणार होता इज इक्वल टू 1/3x मायनस y. म्हणजेच आपलं फायनल इक्वेशन जे येईल ते असं येणार आहे 3x मायनस y इज इक्वल टू 2. 3x मायनस y इज इक्वल टू 2 आणि 3x प्लस y इज इक्वल टू 4. आता हे कसं आलं तुम्हाला जर कळलं नसेल तर प्लीज तुम्ही आपण मागच्या स्टेप कशा केल्या त्या एकदा बघून घ्या आणि मग तुम्हाला कळून जाईल. आता हे 2 इक्वेशन जर आपण सोडवायला घेतले, मी म्हणतो ह्या इक्वेशनला हे इक्वेशन नंबर 3 हे इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 सॉल्विंग इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4 जर केलं आपण तर आपल्याला 3x प्लस y इज इक्वल टू काय येणार 3x प्लस y इज इक्वल टू 4 अँड 3x मायनस y इज इक्वल टू 2. आता आपल्याला कळतंय y ची व्हॅल्यू एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे म्हणजे आपण ह्या दोघांची ऍडिशन करून आपल्याला फायनल आन्सर मिळेल 3x प्लस 3x 6x इज इक्वल टू 8. आता तुम्हाला इथं कळलं असेल की मी काय चुकले. जर कळलं असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स. परत एकदा कळलं नसेल तर तुम्ही परत एकदा बघून घ्या की मी काय केलं इथे चूक. मी मुद्दाम चुका करतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासात कळेल की तुम्ही कशा प्रकारे चुका करू शकता आणि कशा प्रकारे आपला मेंदू कसा वर्क करतो, आपली थॉट प्रोसेस कशी वर्क होते. आता ती थॉट प्रोसेस जर तशी वर्क होत असेल तर आपल्याला ती थॉट प्रोसेस आपल्याला बिल्ड करायला पाहिजे नीट. आता इथं जर करताना मी 4+2 करायच्या ऐवजी मी 4x2 केलं. मी मल्टिप्लिकेशन केलं आणि ऍडिशन करायच्या जागी. तर मला इथं मल्टिप्लिकेशन नव्हतं करायचं. मला ऍडिशन करायला केलं तर आपल्याला x इज इक्वल टू 6/6 x इज इक्वल टू 1. आपलं x इज इक्वल टू 1 आलं. आपण रिसबस्टिट्यूट केलं x इज इक्वल टू 1. तर सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 3. तर आपल्याला काय येणार 3x प्लस y इज इक्वल टू 4. आता 3x जागी आपण 1 ठेवणार म्हणजेच 3 इंटू 1 प्लस y इज इक्वल टू 4 म्हणजेच 3 प्लस y इज इक्वल टू 4 म्हणजेच y इज इक्वल टू 4 मायनस y इज इक्वल टू 4 मायनस 3 म्हणजेच y इज इक्वल टू किती येणार 1 येणार. म्हणजे आपल्याला फायनल x आणि y ची व्हॅल्यू मिळाली आणि x आणि y ची व्हॅल्यू काढायची होती आपल्याला. जसं आपण इथं फायनल आन्सर लिहू xy आणि ह्याची व्हॅल्यू येणार 1 1. आता इथं जर तुम्ही नीट जर ह्या एक्झाम्पलकडे पाहिलं आपल्याला स्टेप्स बऱ्याच लागल्या पण आपल्याला पाहिजे ते उत्तर काय जे पाहिजे होतं ते उत्तर आपल्याला भेटलं. आता ह्याच्यात आपल्याला लक्षात एवढंच घ्यायचं की आपल्याला एक इक्वेशन बऱ्याच वेळा म्हणजे हे एका इक्वेशनच्या उत्तरासाठी आपल्याला बऱ्याच वेळा 2-3 इक्वेशन सोडवावे लागतील. बाकी याच्यात काहीच नाहीये. जास्त आपण जेवढे इक्वेशन आपल्याला सोडवता चांगले येतील तेवढंच चांगले आणि आजच्या पुरतं एवढंच होतं. पुढच्या लेक्चरसाठी आणि पुढच्या आपल्या इनिशिएटिव्हच्या पुढच्या चॅप्टरसाठी प्लीज स्टे ट्यून. आपण पुढच्या लेक्चरला आपण ॲप्लिकेशन्स पाहू.